मित्रांनो मी आता आलो हरिहरेश्वरच्या बीचवरती. मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि मी बीचवरती आलो आणि बीचच्या साईडला हे स्टीलचं बॅरिकेड केलं आहे, स्टीलचं एक रेलिंग केलं आहे आणि त्या रेलिंगच्या इथे आणि माझ्या मागे बरोबर हा पूर्ण बीच आहे, तो हरिहरेश्वरचा बीच आहे. आता बघा 12:30 म्हणजे 12:30 झाले. दीड तास जवळजवळ जास्त, 10:30, 11:30, 12:30. मित्रांनो मी आत्ता आलो आहे बाणकोटच्या फेरी बोटजवळ. फेरी बोटचा टायमिंग मला माहीत नव्हता. जर आपलं नशीब फेरी बोटच्या टायमात आपला नशीब चांगला असतो. मेन गेट हरिहरेश्वर मंदिराचं. तर पहिलं दर्शन आपण हरिहरेश्वर मंदिराचं दर्शन घेऊयात आणि मग पुढच्या प्रवासाला जाऊयात. तर काशीद बीचवरती आहे आणि आता पहिले तर आम्हाला हॉटेल शोधायचं आणि हॉटेल शोधून. नमस्कार मित्रांनो, जय भवानी, जय शिवराय. मी जतीन तोडणकर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अरेबियन सी रायडर. तर मित्रांनो आज आपण चालू हरिहरेश्वरला. हरिहरेश्वरचा आजचा स्टे असणार आहे. हरिहरेश्वरला असणार आहे की जंजिरा मुरुडला, ते आमच्या राईडनंतर आम्हाला कळेल की आम्ही कुठपर्यंत कधी आणि संध्याकाळपर्यंत कधी पोहोचतो आहे. आजचा स्टे असणार आहे. आणि माझ्यावर आज राईडला जो कर्नाटक राईडमध्ये दत्तयोगी होता, तो दत्तयोगी आहे. सन्मित तर माझ्याबरोबर राईडवरती असतो, थर्ड राईड आहे माझ्याबरोबर. आणि गौरव आमच्यामध्ये आता एक नवीन ॲड झाला आहे. गौरव तुम्हाला माहिती असेल, आज लाडगरमधला आमचा एक हसरा चेहरा राईडमध्ये असेल. पूर्ण राईडमध्ये तुम्हाला तो दिसेल. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपण मोटो ब्लॉगिंग सेटअप करूयात, मोटो ब्लॉगिंग सेटअपवरती करूयात, भेटूयात मोटो ब्लॉगिंग सेटअपवरती. नेहमीप्रमाणे आपली सकाळी चालू होते लाडगर बीचवरून आणि मी आता निघालो आहे हरिहरेश्वरला. पहिलं तर मी दापोलीला चाललो आहे. दापोलीतून मला पेट्रोल भरायचं, मी पेट्रोल भरायला थोडं विसरलो होतो. कालच जायला होतं पण काल पाडवा होता, गुढीपाडवा, त्यामुळे कालचा दिवस पूर्ण पालखी वगैरे याच्यामध्येच गेला. तर मित्रांनो ही मी एक सिरीज टाकत नाही आहे. हा आजचा ब्लॉग कदाचित हरिहरेश्वरपर्यंतचाच असेल, याच्यामध्ये पार्ट होणार नाही आहे. जरी राईड माझी 2-3 दिवसाची असली, 2 दिवसाची असली तरी पार्टमध्ये मी व्हिडिओ टाकणार नाही आहे. पहिला पार्ट किंवा दुसरा पार्ट असा नसणार आहे. आजची व्हिडिओ ही हरिहरेश्वर आणि आजचा स्टे हा कदाचित जंजिरापर्यंत असेल. जंजिरामध्ये आज स्टे करून उद्या जंजिरा किल्ला आणि पद्मदुर्ग किल्ला आणि मग रिटर्न जर्नी चालू आहे. तर मित्रांनो सकाळी 10 वाजता मी घरातून निघालो आहे. 10-10:30च्या दरम्यान निघालो घरातून. आणि येता येता माझ्याबरोबर 3 बाईक होत्या. 3 बाईक म्हणजे गौरवनी एक बाईक घेतली होती, त्याची KTM 250 आणि दत्तयोगीची हॉर्नेट आणि माझी आपली बेनेलिटी RK. पण येता येता दापोलीपर्यंत येताच गौरवच्या गाडीचा चैन किटचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे त्यांनी गाडी ती दापोलीमध्येच ठेवली. आणि आता आम्ही दोघं करतो आहे राईड. माझ्याबरोबर किलियन बसला आहे, सन्मित आहे माझ्याबरोबर आणि दत्तयोगीबरोबर गौरव. तर निघता आत्ता बघा 12:30 म्हणजे 12:30 झाले. दीड तास जवळजवळ जास्त, 10:30, 11:30, 12:30, 2 तास आमचे दापोलीमध्येच गेले. अचानक बाईकचा प्रॉब्लेम आणि आज त्यातल्या त्यात सोमवार, 2 तास लेट झालं आम्ही. आता बघूया, आता तर दापोलीतून निघालो आहे. म्हणून मी आत्ता आलो आहे बाणकोटच्या खाडीच्या इकडे. अजून एक 12 किलोमीटरवरती जेटी आहे आणि ही जी माझ्या राईट साईडला मोठी खाडी दिसते, ही बाणकोटची खाडी आहे. तर मित्रांनो मी आत्ता आलो आहे बाणकोटच्या फेरी बोटजवळ. फेरी बोटचा टायमिंग मला माहीत नव्हता. जर आपलं नशीब फेरी बोटच्या टायमात आपला नशीब चांगला असतो. ही वेशवी बागमांडले फेरी बोट सेवा इथून होते आणि एक फेरी बोट आहे बघा मित्रांनो. याच्यासाठी मी म्हणतो की नशीब खूपच माझं या बाबतीत खूप चांगलं नशीब आहे की मला फेरी बोट नेहमीच टाईममध्ये मिळते. आणि आजही फेरी बोट आली आहे इथे आणि आजही आपलं नशीब खूप चांगलं असल्याकारणाने फेरी बोट आपल्याला भेटली आहे. ही वेशवीची फेरी बोट सेवा आहे. तर मित्रांनो मी आत्ता बाणकोटच्या खाडीवरून, त्या साईडून वेशवीवरून
वेळासवरून बाणकोटला आलो आहे आणि या फेरीबोटीतून उतरलो. आता आपण इथून डायरेक्ट हरिहरेश्वरच्या मंदिरामध्ये चाललो आहे. तर मित्रांनो, हे आहे मेन गेट हरिहरेश्वर मंदिराचं. तर पहिलं दर्शन आपण हरिहरेश्वर मंदिराचं दर्शन घेऊयात आणि मग पुढच्या प्रवासाला जाऊयात. मला वाटतं या साईडला, राईट साईडला बाईक पार्किंगसाठी, गाडी पार्किंगसाठी इकडे पार्किंग व्यवस्था आहे. आणि हे समोर बघतोय ते आपण हरिहरेश्वराचं मंदिर आहे. या ठिकाणी मी आता पार्किंग केले गाडी. ज्या ठिकाणून आपण रस्त्यावरून आतमध्ये आलो तो मेन गेट होता. हा मंदिराचा इथला मेन गेट आहे. इथे हा इथून सभामंडप चालू होतो आणि या साईडला दोन्ही साईडला कोकणी पदार्थ म्हणजे कोकम सरबत, आवळा सरबत हे इथे तयार होतं आणि इथे त्याचे छोटे छोटे स्टॉल आहेत. तर जेवणाची वेळ निघून गेली आहे तरी पण आम्हाला जेवायचं आहे. पण आमचं मन खूप, तुम्हाला माहितीच आहे, ते एकदम शुद्ध मन आहे. आम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही खातो. मी खातो म्हणजे मी, इतरांचं मला माहीत नाही पण मी खातो. पण आत्ता आम्ही पहिलं दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर जेवण करणार आहोत. मित्रांनो, हे मंदिर आहे ते हे शिवकालीन मंदिर आहे आणि हे पहिले बाजीरावांच्या काळामध्ये हा बांधलेला मंदिर आहे. त्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि हे जे पेशवे बाजीराव होते, पहिले बाजीराव होते, बाजीरावांचं हे कुलदैवत आहे. आणि या साईडला हे सिद्धिविनायकाची एक मंदिर आहे आणि इकडे श्री हनुमानाचं मंदिर. या मित्रांनो, दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर इथला इतिहास आहे की या मंदिरामध्ये पहिलं काळभैरवाचं दर्शन घ्यायला लागतं. हरिहरेश्वराचं, त्यानंतर हरिहरेश्वराचं दर्शन घ्यावं लागतं आणि हरिहरेश्वराचं दर्शन झाल्याच्या नंतर पुन्हा काळभैरवाचं दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग सिद्धिविनायक आणि मग हनुमानचं. आणि त्यानंतर जर तुम्हाला जर प्रदक्षिणा घालायची असेल, कोसाची प्रदक्षिणा, तर ती प्रदक्षिणा तुम्हाला मंदिराच्या बॅक साईडला जे 4 डोंगर आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती असे हे 4 डोंगर आहेत. तर ती कोसाची जर प्रदक्षिणा तुम्हाला घालायची असेल तर मंदिराच्या डाव्या साईडून तुम्ही ही प्रदक्षिणा घालू शकता. मंदिरामध्ये काळभैरव मंदिराचं पहिलं दर्शन घेणार, त्याच्यानंतर मग मी तत्पूर्वी मी आता काळभैरवाचं मंदिर तुम्हाला मी दाखवतो. हे काळभैरव मंदिराचं मेन गेट आहे, मेन एंट्रन्स आहे. तर मित्रांनो, काळभैरवाच्या बाजूलाच हरिहरेश्वराचं मंदिर आहे आणि या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी मी आता आलो आहे.
तर मित्रांनो मी आत्ता काळभैरवाच्या मंदिरामध्ये आलो आणि काळभैरवाच्या मंदिराचं दर्शन मी आता घेतो. त्याच्यानं त्याची माहिती तुम्हाला हितंभूत इथे भज्जी काका आहेत, ते भज्जी काका तुम्हाला हितंभूत माहिती देतील. मी हरिहरेश्वर देवस्थानचा पुजारी म्हणून मी ते काम करतो. आपण आता हे पहिलं जे मंदिर बघतोय ते कालभैरवाचं आहे. कालभैरव आणि योगेश्वरी माता, इथे 2 मंदिरे आहेत, दोन्ही मुख्य मंदिर आहेत. कालभैरव योगेश्वरी आणि बाजूला आहे ते हरिहरेश्वर. आता हे जे मुख्य मंदिर आहे ते आपलं कालभैरवांचं. कालभैरव म्हणजे शंकराचाच अवतार, शिवाचा अवतार आहे कालभैरवांचा. शतज्ञ दैत्याचा वध करण्यासाठी शंकराने कालभैरवाचा अवतार घेतलेला आहे आणि वध केल्यामुळे शंकराने यांना वरदान दिलेलं आहे की तू माझ्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून श्रेष्ठ असल्यामुळे प्रथम दर्शन आपण कालभैरवांचं घेतो आणि मग हरिहरेश्वराचं आपण दर्शन घेतो. कालभैरवांच्या बाजूला ही जी देवी आहे तिला योगेश्वरी माता म्हणतात. योगेश्वरी म्हणजे शंकराच्या तेजातून निर्माण झालेली देवी योगेश्वरी माता. ह्या देवतेच्या आशीर्वादाने पिशाच बाधा, त्याचबरोबर ग्रहदंडांतर दोष, हे सर्व दोष इथं निवारण होतात. आणि बाजूचं जे आपलं मंदिर आहे ते हरिहरेश्वराचं आहे. हरिहरेश्वर म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती असं 4 लिंगरूपाने स्वयंभू प्रगट झालेलं स्थान आहे. आणि या स्थानाची महत्त्व म्हणजे अगस्ती मुनींनी हे स्थान शोधलेलं आहे आणि हजारो वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. या बाजूला जे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वतीची जी स्थान आहे ती इथे पर्वतरूपाने सुद्धा आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वतीची पर्वतरूपाने असल्यामुळे त्याच्यामध्ये आपलं गाव आहे, म्हणून आपल्या या गावाचं नाव हरिहरेश्वर आहे. आपण कालभैरवांचं दर्शन घेतल्यानंतर बाजूला हरिहरेश्वराच्या इथं असतो, तिथे गणपतीची पहिली मूर्ती आहे, नंतर तिथे नंदी आहे, गरुड आहे आणि मग आतमध्ये लिंग स्वरूपात या 4 स्थानांची इथं स्थापना झालेली आहे आणि स्वतः अगस्ती मुनीने या देवतांची स्थापना केलेली आहे. सावकाश व्यवस्थित चाला बरोबर. चल 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 पुढे. वाकडा तिकडा कशाला चालतेस? रनिंगला गेलेलो ना 2 दिवसच झाले. एका वर्कआउटच्या प्लेटची तर मित्रांनो मी आत्ता आलो आहे देवभूमीमध्ये. हरिहरेश्वर ह्या भूमीला देवभूमी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि मी आता जे मंदिराच्या बॅक साईडला आलो आहे ते आहे दक्षिण काशी. म्हणजे त्या साईडला पायऱ्या उतरून गेल्यानंतर खालती समुद्र लागतो. आणि हे जे इथे 3-4 डोंगर आहेत त्या 4ही डोंगरला ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती असं नाव दिलं आहे आणि ही देवभूमी आहे. मित्रांनो मी आत्ता आलो आहे बीचवरती आणि या बीचवरती ही जी प्रदक्षिणा आपण घेणार आहोत हिला कोसाची प्रदक्षिणा अशी म्हटली जाते. की ही प्रदक्षिणा घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण ही प्रदक्षिणा घेतल्याच्या नंतरच ही आपलं दर्शन पूर्ण होतं. आता मी थोडं खडकावरती आलं, मला खालती बघूनच चालावं लागणार आहे कारण शेवाळ जास्त आहे, पडण्याचे चान्सेस आहेत, पडू शकतो मी आणि मला आत्ता इथे पडायचं नाही आहे. त्यामुळे ही प्रदक्षिणा मी घालतो आहे. साधारणतः एक अर्धा तास लागतो ही प्रदक्षिणा. तिथून चढण्यासाठी पायऱ्या आहेत वरती यायला आणि तिथून पायऱ्या चढून आल्याच्यानंतर समुद्राच्या साईडला खाली येण्यासाठी सुद्धा चांगल्या पायऱ्या आहेत की तुम्ही आरामात येऊ शकता. फक्त खडकावरती जर समुद्राचं पाणी वाढलं, भरती भरते, त्याने पाणी जर वरती आलं असेल तर तिथे शेवाळ जास्त भासते. तर तुम्ही कधी इकडे आलात तर त्याची मात्र काळजी नक्की घ्या. शूज वगैरे असतील तर पाय टाकताना व्यवस्थित पाय टाका. आणि हे आता आपण इकडून प्रदक्षिणा घेतोय, कोसाची प्रदक्षिणा. आज थोडं सोमवार असल्या कारणाने आज शंकराचं वार आहे, त्यामुळे हरिहरेश्वरला तशी पर्यटकांची खूपच गर्दी आहे.
दर्शनसुद्धा आज चांगलं दर्शन झालं आहे आम्हाला. काळभैरवाचं दर्शनसुद्धा चांगलं झालं आहे. काळभैरवाचं दर्शनसुद्धा आम्हाला चांगलं झालं आणि त्यातूनच हरिहरेश्वराचं दर्शनसुद्धा चांगलं झालं. कारण आज सोमवार आहे. आज वार मी घेतला होता की सोमवारी जायचं, म्हणून मी आजच्या दिवशी आलो. दर्शन तर अप्रतिम झालं. आता दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, मी मोबाईलच्या सहाय्याने तुम्हाला ही पूर्ण प्रदक्षिणा याच्यामध्ये दाखवते. तर तुम्हाला ही प्रदक्षिणा बघताही येईल आणि मनातून जर तुमची इच्छा झाली तर ह्या प्रदक्षिणेमध्ये तुम्हाला तुमचे दर्शनसुद्धा होतील. कोसाच्या प्रदक्षिणेचे दर्शन. तर मित्रांनो, मी आत्ता आलो आहे हरिहरेश्वरच्या बीचवरती. मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि मी बीचवरती आलो आणि बीचच्या साईडला हे स्टीलचं बॅरिगेड केलं आहे. स्टीलचं एक रेलिंग केलं आहे आणि त्या रेलिंगचं इथे आणि माझ्या मागे बरोबर हा पूर्ण बीच आहे, तो हरिहरेश्वरचा बीच आहे. मी आता खडकावरती आहे. तर मित्रांनो, हरिहरेश्वर मंदिराचं दर्शन करून झालं आहे आणि आमचं लंच झालं नव्हतं, म्हणून आम्ही इथे थांबलो आणि इथेच बाहेर हरिहरेश्वर मंदिराच्या बाहेर येऊन जेवण केलं आणि आत्ता आम्ही चाललो आहे मुरुड जंजिऱ्याला. आज मुरुडला जाऊन आपला स्टे आहे आणि उद्या पुन्हा आपल्याला आपण भेटणार आहोत पद्मदुर्ग किल्ल्यावरती आणि मुरुड जंजिरा किल्ल्यावरती. आता इथून 5:30 वाजलेत. 5:30 वाजता निघालो आहे. 55 किलोमीटरचा रस्ता इथून हरिहरेश्वरवरून जंजिरा मुरुड. मध्ये दुसरी एक जेटी आहे. मित्रांनो, मी आता दिघी बंदरामध्ये आलो आहे आणि दिघी बंदरातली ही जेटी आहे. खूप छोटी जेटी आहे. आता काशीद बीचवरती आहे आणि आता पहिले तर आम्हाला हॉटेल शोधायचं आणि हॉटेल शोधून फ्रेश व्हायचं आहे आणि फ्रेश होऊन डिनरचा प्लॅन आहे. पुन्हा जायचं आहे बाहेर इकडचं. तर आम्ही पोचलो आहे काशीद बीचला. काशीद बीचपासून थोडं पुढे हॉटेल शोधते. 8:30 वाजलेत. तर इकडे हॉटेलला आल्याच्या नंतर प्राइजेस इकडे बघितलं तर हॉटेलचे खूप प्राइजेस आहेत. हे साधारणतः 7-8 हजार रुपये प्राइजेस आहेत. ते पण 2 लोकांचे. 2 पर्सनसाठी जर 8,500 रुपये ते लोक चार्ज करतात. आमचं तेवढं बजेट नाही. हॉटेल खूप चांगलं आहे पण प्राईसचा विचार केला तर खूपच प्राईज आहे. तर मित्रांनो, मी आत्ता आलो आहे काशीद बीचवरती आणि काशीद बीचवरती येऊन माझं एक फ्रेंड आहे जो कर्नाटक राईडला माझ्यावर होता. त्याच्या इकडे रूम्स होते तर मी आता त्याच्या इकडे रूमला येऊन थांबलो, त्याच्या घरी येऊन. तर मित्रांनो, मी ज्या रूमला आलो ते मी रूम दाखवतो. गौरव आणि सन्मित दोघेजण रिलॅक्स झाले आणि या साईडला हा टॉयलेट बाथरूम आहे. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट भरभरून द्या. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
बाय बाय.